ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 23। ओवी क्रमांक 1101। मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडून जाय। जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरती अवधारी तृप्तीच्या अवसरी नाहीच होय। नाना चालीच्या वाडी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे। का जागृती जवजव उद्विपे तव तव निद्रा हारपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय। हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षु आटे निशेषु जैसा। जस जसा साधकाचा बोध वाढत जाईल तस तसे पूर्ण बोधामध्ये अज्ञान संपूर्ण नाहीसे होते। ज्याप्रमाणे भोजन करते वेळी प्रत्येक घासाबरोबर भूक कमी कमी होत जाऊन तृप्तीच्या वेळी पूर्णपणे नाहीशी होते, अथवा चालण्याची गती वाढवली की वाट चालण्याचे अंतर कमी कमी होऊन मुक्कामास गेल्यावर वाट बुडी देऊन संपूर्ण नाहीशी होते, अथवा मनुष्य हळूहळू जागा होत जातो तसतशी झोप कमी कमी होऊन मनुष्य पूर्ण जागा झाला म्हणजे झोप संपूर्ण नाहीशी होते, अथवा पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण कलांनी युक्त झाला म्हणजे त्याची दर दिवशी होणारी वाढ संपते आणि तेथे शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो। तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोले ये मजांतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला। तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आ ब्रह्म जैसे। नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळोनी काष्टे काष्ट वन्हीची होय। नातरी लेनियांचे ठसे आटोणी गेलिया मुसे नामरूप भेदे जैसे सांडिजे सोने। हेही असा चेईलिया ते स्वप्न नाही झालया मग आपणची आपण पया उरिजे जैसे। त्याप्रमाणे पदार्थ दृश्याला नाहीसे करणारे ज्ञान आणि त्या ज्ञानाने पुढील अज्ञान नाहीसे होऊन तो त्या ज्ञानाने ज्ञानस्वरूप मी माझ्या ठिकाणी जेव्हा ऐक्याला पावतो तेव्हा साध्यंत अज्ञान नाहीसे होते। तेव्हा कल्पांताच्या वेळी नदी आणि समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते, अथवा घट मठ नाहीसे झाल्यावर त्यातील आकाश आकाशात मिळून एकसारखे दिसते, अथवा लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण होऊन लाकूड पेटून अग्नी होऊन जळत राहते, अथवा अनेक प्रकारचे अलंकार मुशीत घालून आटविले म्हणजे अलंकाराचे नाव आणि आकार नाहीसे होऊन केवळ सुवर्ण उरते। हा दृष्टांतही राहू दे। पूर्ण जागे होऊन स्वप्न नाहीसे झाल्यावर आपणच आपल्याला जसे एकटे उरतो तैसा मी एक वाचूनी काही तया तयाही सकट नाही। हे चौथी भक्ती पाही माझी तोला आहे। येर आरतू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पाओणी चौथी म्हणीपत आहे। एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाव। जे नेणणे माझे प्रकाशुणी अन्यथात्वे माते दाऊणी सर्वही सर्वी भजोणी बुझावी तसे। जो जेत जैसे पाहो बैसे तया तेत तैसेची असे हे उजियडे का दिसे अखंडे जेने। त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्याही सकट दुसरे काहीच नसते। अर्जुना पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात
आणि हीच भक्ती त्याला प्राप्त होते. इतर जे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी भक्ती मला ज्या मार्गाने बसतात ते भक्तीचे 3 मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे. वास्तविक भक्ती पहिली, दुसरी, तिसरी किंवा चौथी अशी काही नाही, तर माझ्या सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे. जी सहज स्वरूप स्थिती माझ्या विषयिक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करायला लावून सर्वांची समजूत घालते. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड चित्तप्रकाशाने दिसते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपुलेनी असलेपणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती या वोजा बोलिजेगा. म्हणोनी आरताचा ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षणीय जे काही ते मीच केला. जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या पाहण्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचा उदय आणि अस्त हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात. हे कपिध्वजा, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून आर्तभक्ताच्या उत्कट भक्तीचा जो इच्छित विषय तोही मलाच बनविले आहे. त्याचप्रमाणे अर्जुना, जिज्ञासू भक्ताच्या पुढे जाणण्याची इच्छा आणि जाणणे ही दोन्ही आपणच बनते. हेची होणी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुणी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊणी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करुणी. येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी दुजे पण हे लटिके आरिसा करी. दिठी चंद्रची घे साचे परी येतुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी. तैसा सर्वत्र मीची मिया घेपतसे भक्ती या परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे. ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टुत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन ही माझी भक्ती मी जो पाहणारा त्याला पाहण्याची वस्तू बनविते. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखच दिसते, यात शंका नाही. परंतु मिथ्या दुजेपण म्हणजे एका मुखाचे 2 मुख दिसणे हे आरसा करतो. दृष्टीने एकच चंद्र दिसतो हे खरे आहे, परंतु डोळ्यात तिमिर नावाचा रोग असला तर एका चंद्राचे 2 चंद्र दिसतात. त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो. परंतु दृश्यत्व हे खोटे आहे आणि ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. अर्जुना, ते अज्ञान आता नष्ट झाले आणि जसे प्रतिबिंब मूळ बिंबात एकजीव व्हावे तसे माझे द्रष्टत्व मला भेटले. पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ परी ते गेलिया केवळ उरे जैसे. हागा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयवूची नाही परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टत्विते सरे मियाची मिलाभे. म्हणोनी दृश्यपथा अतितू माझा पार्था भक्ती योगू चवथा म्हणितला गा. जेव्हा हिनकस धातू सोन्यात मिसळलेला असतो तेव्हा निश्चयाने ते सोनेच आहे, परंतु तो हिनकस धातू वेगळा काढला असता जसे केवळ सोनेच उरते. अरे अर्जुना,
पौर्णिमेच्या पूर्वीच्या तिथीला चंद्र संपूर्ण नाही का, परंतु पौर्णिमा तिथीलाच त्याला पूर्णता भेटते. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु दृश्य रूपाने देखील दिसतो. मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एक द्रष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो. अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज, तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उभवुनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. ते हे कल्पादी भक्तिमिया भागवतमिशे ब्रह्मया, उत्तम म्हणोनी धनंजया उपदेशिली. या ज्ञानभक्तीने माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावतो, नव्हे तर तो केवळ मद स्वरूपच होतो, हे तूही ऐकले आहेसच. कारण मागील 7व्या अध्यायात ज्ञानी हा माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे. तीही भक्ती उत्तमच आहे, म्हणून मी ती कल्पाच्या प्रारंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी येते स्वसंमिती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. हे मज मिळतीये वेळे, तया क्रमयोगिया फळे, मग समस्तही निखळे मियाची भरे. तेत वैराग्य विवेकेसी, आटे बंद मोक्षेसी, वृत्ती तिया वृत्तीसी बुडोणी जाय. घेऊणी येलपणाते परत्व हारपे जेथे, गिळूणी चारही भूते आकाश जैसे. तया परी थडथांद साध्य साधनातीत शुद्ध, ते मी होऊनी एकवद भोगी तो माते. घडोणी सिंधूचिया अंगा, सिंधूवरी तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारिजो. ज्ञानी हिला चौथ्या भक्तीला स्वसंविती असे म्हणतात. शैव हिला शक्ती म्हणतात आणि हिलाच श्रेष्ठ भक्ती म्हणतो. ही भक्ती मागे सांगितलेल्या क्रमयोग्यांना माझ्याशी ऐक्य पावतेवेळी फलद्रूप होते. मग त्याला सर्व विश्व माझ्या स्वरूपाने भरले आहे असे अनुभवास येते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह हटतो आणि वृत्ती वारंवार आपल्या चिंतनासह बुडून जाते. प्रलयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो, त्याप्रमाणे अलीकडील आणि पलीकडील काठ, अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी, त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. समुद्राला गंगा मिळाल्यावर ही जशी वेगळेपणाने समुद्रात दिसते, तसा तो माझ्याशी ऐक्य पावला आहे. तो माझा भक्तीचा उपभोग द्वैता वाचून घेतो. एका आरशासमोर दुसरा आरसा स्वच्छ करून ठेवला असता तेथे द्रष्टेपणाचाच भर असतो. दोघे परस्परांना पाहणारेच असतात. तसा मद्रूप झाल्यावर ज्ञानी भक्त माझे उपभोग घेतो. का आरसियासी आरिसा, उटुनी दाविलिया जैसा, देखना अतिशयो तैसा भोग ना जिये. चेईलिया स्वप्ननाशे, आपले ऐक्यची दिसे, ते दुजे नवीन जैसे भोगिजे का. हे असो दर्पणू नेलिया, तो मुखबोधूही गेलिया, देखले पण ऐकलेया आस्वादिजे जेवी. तोची जालिया भोगुतयाचा, न घडे हा भावोजयांचा, तीही बोले केवी बोलाचा उच्चारू कीजे. तयांच्या नेणोगावी रवी प्रकाशा हणदिवी, की व्योमा लागी मांडवी उभिली तीही. हागा राजन्यत्व नवता आंगी, रावो रावपण काय भोगी, का अंधारुहना लिंगी दिनकराते. आणि आकाश जे नवे, तया आकाश काय जाणावे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे. म्हणोनी मी होणे नाही, तया मीची आहे काही, मग भजेल हे काही बोलो कीर.
जागे झाल्यावर स्वप्न नाश पावते, त्याबरोबर स्वप्नातील द्वैत व्यवहारही नष्ट होतो आणि आपला जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभवला जातो. आरशात पाहताना समोरून आरसा काढून नेला असता प्रतिबिंबाचे दिसणे गेले आणि आपले मुखसौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते. यावर ऐक्य पावल्यावर भोग कसा घेता येतो अशी शंका घेणाऱ्याला उत्तर असे आहे की शब्द या शब्दाचा शब्दानेच कसा बोध अगर उच्चार करता. यावरून शंका घेणाऱ्याच्या गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची रीत असेल किंवा आकाश कोसळू नये म्हणून मांडव घालण्याची पद्धत आहे की काय हे न कळे. राजेपणा अंगी नसताना राजेपणाचे सुख कसे भोगतात हे कसे समजणार? किंवा अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय? आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाशाची व्याप्ती कशी समजेल? गुंजाचे दागिने रत्नाच्या दागिन्यात शोभतील काय? म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे हे कसे समजणार? मग तो माझी भक्ती करतो असे कसे म्हणता येईल? या लागी तो क्रमयोगी मी झालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जिया परी, तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नबी लुंठ तू जैसा, तैसा रूप होऊनी माझे माते क्रिया विनतो भजे, अलंकारू का सहजे सोनया ते जेवी, का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. अशा प्रकारे क्रमाने येणारा योगी मत्स्वरूपच होतो. तेव्हा माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. जशी तरुण स्त्री आपल्या तारुण्याचा उपभोग घेते, लाट जशी सर्वांगाने पाण्याचे सेवन करते अथवा प्रभाबिंबाशी एकरूप होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी आकाशाला व्यापून असते, त्याप्रमाणे माझे स्वरूप होऊन माझी भक्ती क्रियेवाचून करतो. जसा अलंकार सोन्याशी अभिन्न होऊन असतो तसा तो माझ्याशी अनन्य असतो. जसा चंदनाचा सुवास चंदनाशी अभिन्न असतो म्हणजे अनन्य असतो, अथवा चंद्राची प्रभा चंद्राशी स्वभावताच अनन्य असते, त्याप्रमाणे अद्वैतात क्रिया करणे खरोखर जरी सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे. ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे, ही बोलण्यासारखी नाही. येथपर्यंत 1150 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 24 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.